महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं मुंबईहून बारामतीला जाताना निधन झालेलं आहे। महाराष्ट्राच्या राजकारणात सगळ्यांना धक्का देणारी ही गोष्ट आहे। फक्त राजकारणातच नाही तर महाराष्ट्रातले सगळे लोक सगळ्यांनाच एक धक्का बसलेला आहे, कारण अचानक हेच घडलेलं आहे। मुंबईहून बारामतीला जाताना अजित पवार यांचं निधन झालेलं आहे। हा अपघात नेमका कसा झालेला आहे ते आपण समजून घेणार आहोत। अजित पवार ज्या विमानातनं मुंबईहून बारामतीच्या दिशेने निघालेले होते, त्या विमानाचा अपघात जो आहे तो झालेला होता अगदी बारामतीच्या जवळ, जी खरं तर अजित पवारांची कर्मभूमी, त्यांचं घर, त्यांच्या मनाच्या अगदी जवळचं ठिकाण असलेलं बारामती आहे, तिथेच त्यांचा हा अपघात जो आहे तो झालेला आहे। सुरुवातीला काय माहिती आली होती आणि आत्ताची लेटेस्ट माहिती काय आहे ते सगळं आपण व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत। आतापर्यंत जी माहिती समोर आलेली आहे त्याच्यामध्ये असं कळतंय की अजित पवार यांचा हा अपघात कसा झाला, तर अजित पवार हे सकाळी मुंबईहून बारामतीच्या दिशेने निघालेले होते। जिल्हा परिषदांच्या निवडणुकींसाठीचा जो प्रचाराचा नारळ आहे ते फोडणार होते। त्यांच्या 4 सभा ज्या आहेत त्या सुद्धा बारामतीमध्ये पार पडणार होत्या। त्यावेळेला सकाळी अजित पवार ज्या वेळेला निघाले त्यांच्याबरोबर आणखीन 4 जण या विमानामध्ये होते। त्याच्यामध्ये 2 पायलट, एक केबिन क्रू आणि 2 प्रवासी हे मृत्युमुखी होते। त्याच्यामध्ये अजित पवार हे होते। अजित पवार यांच्यासह आणखीन 4 जण, जसं मी म्हणाले तसं त्या विमानामध्ये होते। हे विमान जे आहे ते एका खासगी कंपनीचं आहे, VSR कंपनीचं हे विमान जे आहे ते असल्याची माहिती जी आहे ती समोर आलेली आहे। एकूण आपण जर बघितलं तर 2 पायलट, एक केबिन क्रू आणि अजित पवार स्वतः असे 5 लोकांचं याच्यामध्ये निधन जे आहे ते झालेलं आहे। सकाळी विमान जे आहे ते सकाळी 8 वाजून 10 मिनिटांनी या विमानाचं उड्डाण जे आहे ते झालेलं होतं। त्याच्यानंतर विमान 8:50 वाजता लँड होणार होतं अशी माहिती जी आहे ती समोर आलेली होती। पण त्याच्यानंतर विमान जे आहे ते क्रॅश झालं। अगदी रनवेच्या 100 मीटर अलीकडे हे विमान जे आहे ते क्रॅश झालेलं होतं। सगळे गावातले लोक जे होते त्यांनी ते तिथे आले, त्यांनी बघितलं, पण ज्या क्षणी हे विमान तिथे क्रॅश झालं त्या क्षणी तिथे स्फोट झाले आणि त्याच्यानंतर जी आग आहे ती मोठ्या प्रमाणात तिथे लागलेली होती। 2 याच्यातले जे प्रवासी होते ते उडून विमानाच्या बाहेर पडलेले होते अशी माहिती जी आहे ती सुद्धा सुरुवातीला समोर आलेली होती। जे प्रत्यक्षदर्शी होते त्यांनी ही माहिती जी आहे ती दिलेली होती की 2 म्हणजे कोण होतं ते स्पष्ट त्यांनाही कळत नव्हतं, मात्र 2 प्रवासी त्याच्यातले जे आहेत ते उडून विमानातनं बाहेर पडलेले होते आणि बाकी सगळे जे होते ते विमानाच्या आतच होते ज्यावेळेला ही आग लागली। गावातले लोक सगळे सुद्धा धावून तिथं घटनास्थळी पोहोचलेले होते, मात्र तरी सुद्धा इतक्या मोठ्या प्रमाणात आग होती की त्यांना सुद्धा ती आग विझवणं हे शक्य झालं नाही। सुरुवातीला या विमानामध्ये अजित पवार आहेत हे कोणालाही माहिती नव्हतं किंवा कोणालाही याची कल्पना नव्हती, मात्र जसं हा अपघात झाला त्याच्यानंतर माहिती जी आहे ती समोर यायला लागली। सुरुवातीला PTI कडनं हे सांगण्यात आलं की अजित पवारांचा मृत्यू झालेला आहे, या दुर्घटनेमध्ये त्यांचा मृत्यू झालेला आहे। पण तरी सुद्धा काही वेळ असं वाटत होतं की त्यांच्यावरती अजूनही उपचार सुरू आहेत, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलेला आहे, गंभीर परिस्थिती आहे, पण शेवटी त्यांचा सुद्धा याच्यामध्ये मृत्यू झालेला आहे ही बातमी जी आहे ती समोर आली। हे विमान जे होतं लिअरजेट 45 VTSSK एअरक्राफ्ट याचं नाव होतं, जे VSR या कंपनीकडनं चालवलं जायचं। याच्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार होते आणि त्यांच्याबरोबर आणखीन जे 2 पायलट होते त्यांचा सुद्धा याच्यामध्ये मृत्यू झालेला आहे। जे केबिन क्रू मध्ये जी होती पिंकी माळी त्यांचा सुद्धा याच्यामध्ये दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। अजित पवार यांचे आज कुठले कुठले कार्यक्रम होते ते आपण बघणार आहोत। रोहित पवार असतील, युगेंद्र पवार असतील, हे सर्वात पहिले बारामतीमध्ये रुग्णालयाबाहेर आपल्याला पोहोचलेले बघायला मिळाले। त्याचबरोबर सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार ज्या अजित पवारांच्या पत्नी आहेत, ज्या राज्यसभा खासदार सुद्धा आहेत, त्या सुप्रिया सुळे, त्याचबरोबर शरद पवार हे मुंबईकडनं आता बारामतीच्या दिशेने रवाना झालेले आहेत। सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार हे तिघं सुद्धा विमानानं दिल्लीहून बारामती पुण्याकडे निघालेले आहेत। कदाचित तिकडनं ते बाय रोड किंवा बाय फ्लाईट किंवा प्रायव्हेट विमानानं ते बारामतीला पोहोचतील। या सगळ्यामध्ये शरद पवार हे मुंबईत होते, शरद पवार सुद्धा तिकडनं निघालेले आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्याचबरोबर एकनाथ शिंदे हे सुद्धा मुंबईवरनं बारामतीच्या दिशेने निघालेले आहेत। त्याचबरोबर खासदार मुरलीधर मोहोळ हे सुद्धा तिकडनं आहेत। सिव्हिल एव्हिएशन डिपार्टमेंटचे मंत्री आहेत, राज्यमंत्री आहेत, ते सुद्धा निघालेले आहेत, ते सुद्धा तिथं पोहोचणार आहेत। आज अजित पवारांचे कुठले कुठले कार्यक्रम होते ते सुद्धा आपण थोडक्यात बघायचं झालं तर त्यांच्या 4 सभा ज्या आहेत त्या पार पडणार होत्या। त्याच्यामध्ये निरावगज, पांढरे आणि कारंजे पूल आणि सुपा अशा 5 त्यांच्या 10 ते 5:30 या वेळेमध्ये या 4 सभा ज्या आहेत त्या त्यांच्या 4 सभा पार पडणार होत्या। पण दुर्दैवानं त्यांचं सकाळी ज्या वेळेला ते निघाले त्यावेळेलाच अपघात झालेला होता। जशी जशी या सगळ्याबद्दलची माहिती समोर येईल तशी तशी ती आम्ही तुमच्या पुढे ठेवत राहू। याच्या पुढचे जे काही
जो काही कार्यक्रम असेल किंवा या सगळ्या पुढचे जे अपडेट्स असतील ते पवार कुटुंबाशी बोलून तुमच्यापर्यंत पोहोचवले जातील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेले आहेत. ते सुद्धा निघालेले आहेत. त्याचबरोबर आज शासकीय सुट्टी जी आहे ती जाहीर करण्यात आलेली आहे. आज म्हणजे 28 तारीख आहे. आज 28 जानेवारीला शासकीय सुट्टी जी आहे ती जाहीर करण्यात आलेली आहे आणि 3 दिवसांचा दुखवटा तो सुद्धा जाहीर करण्यात आलेला आहे. अजित पवार हे एक महाराष्ट्राचं खूप मोठं नेतृत्व होतं. खूप संघर्ष त्यांनी केलेला होता. राष्ट्रवादीमध्ये शरद पवारांच्या नेतृत्वाखाली त्यांनी सुरुवात केली आणि नंतर त्यांनी स्वतःची एक वेगळी छवी, एक वेगळी इमेज जी आहे ती सुद्धा त्यांनी तयार केलेली होती. जे काही अपडेट्स असतील ते घेऊन आम्ही तुमच्या समोर येत राहू. बघत राहा मुंबई तक.